विरोधकांच्या नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी आता लाडक्या बहीण योजनेचा आधार घेतला जातोय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। लाडक्या बहीण योजनेचे कार्यक्रम जास्तीत जास्त घेण्याचे महायुतीच्या नेत्यांना आदेश देण्यात आले। तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेत्यांना तसे आदेश दिलेत। योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मेळावा घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। इतर कोणत्याही कार्यक्रमापेक्षा लाडकी बहीण योजनेला प्रथम प्राधान्य द्या। विरोधकांच्या टीकेला महायुतीकडून लाडक्या बहिणीद्वारे आता उत्तर दिले जाणार आहे। अपडेट जाणून घेऊयात। सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, काय नेमकी रणनीती आखण्यात आली लाडकी बहीण योजना डोळ्यासमोर ठेवून? अगदी बरोबर आहे दीपक। आपण जर बघितलं असेल तर लाडक्या बहीण योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर महिलांच्या खात्यात ज्या आहेत त्या पहिला हप्ता जमा झाला आणि त्यानंतर आता महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्व पदाधिकारी आणि महायुतीच्या नेत्यांना आदेश दिलेत की जास्तीत जास्त लाडकी बहीण योजना लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। कारण एकीकडे विरोधक टीका करतात लाडक्या बहीण योजनेमुळे, मात्र लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी खरं तर जास्तीत जास्त मेळावा घ्या। 31 ऑगस्ट पर्यंत जे काही इतर कार्यक्रम असतील ते बाजूला ठेवा आणि फक्त लाडकी बहीण योजनेचेच कार्यक्रम हाती घ्या आणि जास्तीत जास्त महिलांना त्याचा कसा लाभ होतोय हे देखील बघा, असे आदेश तिन्ही नेत्यांनी जे आहेत ते आपल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेले आहेत। त्यामुळे येत्या काळात मुंबईत देखील काही मेळावे जे आहेत ते आयोजित करण्यात येणार आहेत। त्यासोबत राज्यातील काही भागात देखील मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत। काही मेळाव्यांना तिन्ही नेते जे आहेत ते उपस्थित राहतील असे देखील आपल्याला समजते। त्यामुळे कुठेतरी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने जी लाडकी बहीण योजना जाहीर केली त्याचे हप्ते महिलांच्या खात्यात आता जमा होऊ लागलेले आहेत आणि याचाच आधार घेत आता जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्याचा हा प्रयत्न दिसतोय। सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।